उत्सुकता नाही आहे. हां. कोल्हापूर मोठे करावं, रस्ते मोठे करावे, हां. राष्ट्र तयार करावे, लोकप्रतिनिधीची इच्छा नाही आहे. त्या पद्धतीत कोल्हापूर ठेवायचं म्हणजे लोकप्रतिनिधींनाच हे पाहिजे हाय असं चालू. असं चालू दे की काय हां. गरज आहे. हां हां असं झालं हो. हां हां सुधारणा करावी असं तर बाब तुम्ही केलं असतं सगळ्या, हां हां पण नाहीच ना. जो तो आपला आपला मतदारसंघ शाबित ठेवतो, हां जो तो आपापली घराणेशाही आपलं पोरगं कसं पुढं जाईल हे करायला बसले. हां म्हणजे यांची दुकानदारी चालू झालेली आहे. हां. प्रगती कुणाला नको आहे. म्हणजे सगळ्यांचा सोयीचा मार्ग सुरू आहे. हो सर, मग काय गोकुळला आपले नातेवाईक ठेवले पाहिजे, केडीसीला आपले नातेवाईक ठेवले पाहिजेत. बाळ झाला की पोरगा, पोरगा झाला की सून, आमदार केला की तसंच आहे, सगळ्याला तसंच आहे, खासदार केला तसंच. त्यामुळे काय नाही आहे. त्या वर्गात महानगरपालिका गेली तुमची, काय करता तुम्ही? आहे ते 4 लोकांच्या कुटुंबाला चालेल एवढंच आपल्याला वर्ग पैसे येतात. पण वाढलेली लोकसंख्या कुठं आहे, त्याला खर्च कुठं काढायचा, त्याच्यासाठी हातोड झाली पाहिजे. हे लोकप्रतिनिधी पटवून देत नाही, फक्त आपला मतदार व्यवस्थित राहायला पाहिजे आणि त्यामुळे इथे सगळं चाललंय. म्हणजे आपल्या सगळ्या हे शाबित राहिल्या पाहिजे, राहायला पाहिजे. बाकी जनतेचं काही होते. जनतेचं काय होईल, चाललंयच बघा. अडचणीचं वाट काढत जातात, सगळं चालेल सगळं. पण रोज अपघात होतात, कोणतरी जातंय, कुणाच्या घरातला करता लोकसंख्या डिवळ आहे, कुणाचं कुणाला लागले. ज्यावेळेस त्याचा हे आमदार खासदार झाला, तो वगैरे गाडीत झालं की काय टू व्हीलरनं फिरत नाही, चालत फिरत नाही. गडकरी साहेब फिरणार हेलिकॉप्टरनं आणि विमानानं, हायवेची काय परिस्थिती आहे त्यांना कुठं माहिती आहे. आता पुणे दौरा रद्द केला का, तर ट्रॅफिक जाम आहे. हे कायम वरनं येणार पण आता निवडणुका तोंडावर आहेत, जनता बघून घेईल का या नेत्याला? नाही, जनता मिळवली जनता आहे. त्याला तिची गाणं उलटी केली काय आणि सुलटी केली काय फरक पडत नाही. मला पाकिट आलं, पैसे मिळाले, पद्धतीने संपला. म्हणजे बदलणार का नाही काय? शक्यच नाही. आम्ही आहे तोपर्यंत शक्य नाही. आता आमचं वय जवळजवळ 65च्या घरात आलो आहे. हां अजून आहे तसं कोल्हापूर आहे. हां एक तुमचा उड्डाण पूल नाही, हां. एक काही नाही आहे असं अनेक वर्ष चालू आहे. चालू आहे. आता किती माणसाचं आयुष्य असतं. तुम्ही लोकप्रतिनिधी आहे, तुम्हाला मी माहिती आहे यातला खाता होता. हो. पण तुम्ही उगाच आपलं तुमचा धंदा चालवायसाठी हे सगळं मुलाखती आणि हे देत बस. तुम्हाला पगार द्यायचं समजेल. पण आम्हाला पगार मिळत असला तरी हे प्रश्न सुटले पाहिजेत या मताचे आम्ही पण ना. तुम्ही रेखा लावत नाही. हां जे प्रश्न पेपरला मांडले पाहिजे, दाबले कुठं नुसतं ते कचरा आहे बघा, रस्त्याला दगडे पडलेत बघा. काल पेपरला गेलं की महानगरपालिकेच्या तेवढं नागरिक करते बघते, संपलं. याला ठोस काय काहीच नाही. आज आमच्या सौमानाची काल जयंती झाली. किती पण वाढवणारी तुमच्या प्रेसवाल्यांनी केली सांगा. त्याने कोल्हापूरच्या राज्यासाठी हे अख्खं पान द्यायला पाहिजे होते. त्या ठिकाणी त्याने अर्ध्यात इकडं महाराष्ट्र राज्य आणि इकडे दिल्ली राज्य, म्हणजे एका पानाला अर्ध. ह्या राज्याने किती केलं कोल्हापूरसाठी. बरोबर. तुम्ही पैसे करून द्या पेपरवाल्याने, ॲडव्हर्टाईज करून द्या. काटेवाला आणि एखादा क्लासवाला एक पेपरवर ॲडव्हर्टाईज देऊ शकतो. मग हे पेपरवाले एक पान राज्यासाठी का देऊ शकत नाही, दिल्या नाही म्हणजे. शिवाजी महाराजांच्या कधी देतात त्या बघा, देत नाही. पण एकनाथ शिंदेचा वाढदिवस असू दे, फडणवीसचा वाढदिवस असू दे, मोदी साहेबाचा 4-4 पानं, मुश्रीफ साहेबाचा वाढदिवस असू दे, 4-4 पानं. एक दिवस तुमचा नफा राहू दे की राज्यासाठी बघला, एक पान द्या ना पुढचं तुम्ही, काय फरक पडतो तुम्हाला. शासन तुम्हाला कागद देते, प्रिंट देते, सगळे हे देते, पण काय नाही, स्वतःचा स्वार्थ आहे. काय हे चित्र बदलणार काय येत्या नगरपालिकेला? तर चित्र बदलणार काय कोल्हापूरच्या प्रश्न? काय नाही, तुम्हाला ठाम वाट स्पष्ट सांगते, मेलेली जनता ही आहे. सुधारणा करायची असतं तर या लोकप्रतिनिधी स्वतः सगळं हे करायला पाहिजे. आपण पाहिलं या वाहतूक प्रश्नासंदर्भानं एका नागरिकाशी बोलताना आपण त्यांनी कोल्हापूरच्या प्रश्नांचा उलगडा थेट करून टाकला. या प्रश्नांना कोण जबाबदार आहे? राजकारणी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, प्रशासन आहे. त्यांनी आपले हे अड्डे कसे सुरू ठेवलेत आणि जनतेला वेटीस कसं धरलंय. जनतेलाही देणं घेणं पडलेलं नाही. चांगलं वाईटपेक्षा माझे प्रश्न भरपूर आहेत आणि अशा अनुषंगानं जनताही रोजच्या पळापळीत आहे आणि नेत्यांनी आपली दुकानं सुरू ठेवलेली आहेत आणि
सगळ्यांना सगळं माहिती आहे, मात्र सगळे नाटक करतायत. कोल्हापूर सोडलं की मंत्रालयात हे सगळे एकत्रच आहेत. फक्त नागरिकांना फसवण्यासाठी यांनी केलेली ही नाटकातली पात्र आहेत, असं स्पष्ट मत एका कोल्हापूरकराने व्यक्त केलंय. तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट करत नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.